मी माझी सभापती मंडळी सर्व त्यांना सर्व फॅसिलिटी दिल्या ग्रामपंचायतच्या ताब्यात यासाठी सर्व केलं आहे. तर काय तर जर किरकोळ ह्याच्यामुळं जर हे झाले त्याने काय घरला झोपडपट्टी आणि हे दोन्ही माणसं आहे तिथे जरा त्रास देतात. किराणा दुकानला याला मारते कुठलं तर शेळी घेऊन जाते दाबायला जाताना त्यांना काय तर विसरून घेते त्याला पण विचारलं. त्याला पण किती वर्षापासून असं सुरू आहे? हे काय 5 वर्ष झालं आहे. या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार दिलं आहे तर त्यांनी घेतले आक्षेप घेतले काय त्यासाठी राहिले बघू बोलू करू जागेचं पाण्यात ते ग्रामपंचायतकडे जावा असं म्हटलं तर आम्ही बोललो साहेबांना तर काय तक्रार असेल सगळं आम्हाला ते आम्ही सॉल्व करून सांगितलं. तुमची मागणी काय नाही? मागणी काय गाव शांत आम्हाला मागणी काय नाही. आम्ही पण गावात असो त्यांनी पण गावातच राहते भाव सगळं राहायचा ओके. मी नारळाचा चहाचा धंदा करते ब्रिज खाली कुंभारीच्या ब्रिज खाली. मी धंदा टाकल्यावर ते पारदुरीचे लोक घरी येऊन म्हणतात आम्ही केलेला धंदा तुम्ही करायचा नाही तुमचा बापाचा आहे काय सगळं मड्डी वस्ती आमचा आहे म्हणून सांगते त्यांनी. आम्ही करून खायचं नाही त्यांनीच करून खाऊ दे का. त्या दिवशी रात्री नेमकं काय घटना घडली होती? आमचे लोक काय बी नाही दिवसात त्यांनी येऊन आमच्या जागेमध्ये आमचा जागा आहे म्हणून त्यांनी दंड दाखवून पण आमच्या माणसाला दोघाला मारले चपल्याने बाहेर गडी सगळे येऊन मारले. त्यांनी मारून अजून त्यांनीच एवढा सगळा खेळ केला. त्यांनी अजून सगळं कोणतरी व्यक्ती त्यांच्या स्मशानभूमीची जागा आहे म्हणे तिथे नेऊन कचरा टाकलेत म्हणे तुमच्या फोर्स ठेवलेला आहे. पोलीस चौकी आम्ही तिथे आता ते दवाखाने तिकडे ते रोडला आहे तर ते आम्ही त्या दवाखान्याला सोडत नाही असं त्यांनी म्हणते. तर ते लोकांपासून आम्हाला सावध राहायला लई मुश्किल आहे. लहान लेकरं सुद्धा गेले तर आम्हाला तिथं हे अजिबात नाहीये. मोठे सुद्धा भिवून जात नाहीये ते साहेब. तुम्ही सांगताय मान्य आहे ते म्हणत नाही मी. म्हणजे आमच्या गावावर त्यांनी आता त्यांना हल्ला केला तर पुढे आम्हाला करत नाही कशावर. आमचं स्वतःच जागा असून आमच्यावर कब्जा करतात त्यांनी कशासाठी ते विचारावं लागेल ना साहेब. विचारायला गेल्यावर त्यांनी फोडफाड केलं तर त्यांनी मारून घेतलं तर आणि आमच्या लोकांवर समजा आमच्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये ठेवल्यावर आमच्या घरातले बाया काय करायचं. आमच्याकडे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे ना. नाही म्हणत नाही मी साहेब. ते केल्यावरच केलं असेल ना माणूस. अगोदर पुढचा माणूस केल्याशिवाय मागचा माणूस करत नसते. अगोदर तिकडला आल्यावर वार तेव्हाच माणूस केलेला असते. ते त्यांनी विचार करून करावं लागेल. बरोबर आहे. गेला तर पलंग बोलायला हात पण होत नाही.